यंगस्टर यंग टॅलेंट MS स्पोर्ट चाफेवाडी पठारचं सध्या पॉवर प्ले मध्ये तयार होतो असताना बॉलिंग मार्कवर फील्ड प्लेसमेंटवर नजर टाकूयात. ऑन साइडला मिड विकेट डीप मध्ये त्याचबरोबर सेटिश लॉंगॉन समोर उभा करण्यात आला. मिड ऑफ हात मध्ये एक्स्ट्रा कव्हर पॉईंट शॉट थर्ड बॉल शॉट फार लेग शॉट बॅकवर्ड स्कोर लेग त्याचबरोबर मिड ऑन हात मध्ये गोलंदाज तयार विकी व्हेरी फर्स्ट बॉल दोनही टीमला लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल फुल लेन ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला फिल्डर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल झाले. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. अविनाश होते त्या ठिकाणी हवं तसं बॅकअप आलं नाही अदरवाईज रनआउटची संधी बनली असती. मात्र बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये सुरक्षित परतताना पाहायला मिळत आहेत विशाल. पहिला बॉल डॉट गोलंदाज तयार विकी. अपील स्ट्रॉंग अँड इट इज आउट. क्लिअर प्लम्प LBW लेग बिफोर विकेटची शिकार पायचीची शिकार फलंदाज बाद उल्हास मोपे हॅज टू डिपार्ट. फर्स्ट विकेट गोज डाऊन. बिग ब्लो बिग विकेट डाऊन बिग लॉस. पहिला धक्का बसतो टीम साई स्पोर्ट्स सरळगावला. सलामीवीर उल्हास मोपे स्वस्तात माघारी परतलेले आहेत. 2 बॉलमध्ये एकाही धाबेचं योगदान त्यांना देता आलं नाही. बॅटिंगसाठी पाहिलं तर साई घुडे सध्या मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. डावखुर त्याचा आणखीन एक आक्रमक विस्फोटक फलंदाज साई स्पोर्ट्स सरळगाव क्रिकेट संघाच्या वतीनं सध्याच्या घडीला टॉप ऑफ दी ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती खेळपट्टीवरती दाखल झालाय. इथनं डाव सावरणं आणि धावफलकाची गती मेंटेन करणं हे दुहेरी आव्हान पेलावं लागेल गोलंदाज विकी कातवाराच्या विरुद्ध साई घुडेला. पहिला बॉल डॉट तदनंतर आलेली पाचशेची विकेट विकी कातवाराला कॉन्फिडन्स देऊन जाईल. कॉन्फिडन्स आपण बघत आहोत आता त्याचा देखील दुणावला असेल. समोर बॅटर रेडी आहे साई घुडे. फुल टॉस ड्राईव्ह केला थ्रू द कव्हर्स इनफिल्डला बेधून बॉल पाठीमागे कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे इनसाइड आउटचा अप्रतिम नजरा कव्हर सीमारेषा फोडली. आदर्श चषक चौकार. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकलं. रायगडचा टायगर अजय गायकवाड यांनी स्वरबद्ध केलेलं हे संगीत. चौकारांना डाव सुरू होते साई स्पोर्ट्स सरळगावच्या सोबतीनं. साई घोडेचा शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले पूल केलाय. मिडविकेटला फिल्डर उपस्थित हवं तसं टॅबिंग जुळलं नाही. मागच्या चौकारानंतर लगेचच दिलं क्विक रिप्लाय दिले प्रत्युत्तर गोलंदाज विकी कातवारानं आणि पाठवले तंबूच्या दिशेनं साई घोडेला. आणखीन एक झटका 4ला सध्या 2 लॉस फलंदाज बाद. दोन विकेट्स गमावल्यात. बॅटिंगसाठी पाहिले तर न्यू बॅटर पराग दाखल होताना पाहायला मिळतात. यंगस्टर यंग टॅलेंट आहे ज्युनियर ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या मॅचमध्ये आता त्याचा रोल इम्पॉर्टंट असेल. एक्सपिरियन्स कंटेंडर उल्हास मोबे एकही धाबेचं योगदान 2 बॉलमध्ये त्याला देता आलं नाही. तो 5-2 माघारी परतला. साई गुडेनं कॉन्फिडन्स स्टार्ट केला होता मात्र इनिंग त्याला देखील बिल्डअप करता आली नाही. शॉर्ट ऑफ गुड लेंथवर पूर करण्याचा प्रयत्न त्याचाही फसला. तो माघारी परततोय. स्टील 2 टू गो. बॉल बाकी अजूनही 2. 4 विकेट्स गमावल्यात 2. टीम साई स्पोर्ट्स सरळगावनं. वेलकम व्हाईस ऑफ कल्याण डोंबिवली गारिवली रोशनजी संत यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे 5व्या रजनीत. त्यांचंही स्वागत. स्टील 2 टू गो. स्ट्रायकरनेला न्यू बॅटर पराग. फील्ड पोझिशन मध्ये बदलाव. काव फेसला एक फिल्डर थोडा वाईडिश उभा करण्यात आलेला आहे राईटी बॅटर करता. फुल टॉस मात्र वेग अधिकचा गती अधिकची. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न तो फसतोय. अधिकच्या एका वेगाने येणारा बॉल संभ्रमामध्ये टाकून गेला फलंदाज परागला. किंबहुना चांगलं मिगलिंग चांगलं टायमिंग त्यालाही करता आलं नाही. डॉट बॉलची होत असताना सांगता टीमची धावासंख्या सध्या स्थिर 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
ॲज युजली ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये इकॉनॉमिकल कामगिरी ही खासियत राहिली आहे गोलंदाज विकी कातवाराची आणि त्याचबरोबर फ्रंटलाईन बॅटिंग युनिटला तो नेहमीच डिस्ट्रॉय करत असतो आणि तेच महत्त्वाचे 2 धक्के सध्या पहिल्या षटकात तो देत असताना टीम साई स्पोर्ट्स सरळगावला स्टील 1 टू गो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील एक बॉल अजूनही बाकी गोलंदाज तयार होतो विकी फॉर द विकेट. ऑन साइडला मिस टाइम फटका बॅटची कडा बॉल मागे फायलेग इन ऍक्शन शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेग देखील पाठमोऱ्या परिस्थितीत सेकंडचा कॉल विकेट किपर एंडला थ्रू थोडा खराब आला त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. रन्स पूर्ण होताना पाहायला मिळतील 2 एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता स्लो बट स्टडी स्टार्ट थोडी शांत आणि संयमी सुरुवात. पहिल्या षटकाच्या अंती बॅटिंग करत असताना टीम साई स्पोर्ट्स सरळगावची रन्स पाहायला मिळत आहेत 6 आणि विकेट त्या ठिकाणी गमावल्यात. पहिल्या षटकाच्या अंती 2. पहिला बॉल एक्झॅक्ट पडलाय 5:55 स्पीडअप करावा लागेल. टीम MS स्पोर्ट्स चाफेवाडी पठार. इनिंग ब्रेकच्या दरम्यान देवगाव टायगर्स आणि त्याचबरोबर शिवम स्पोर्ट्स गिरसे अशी नियोजित वेळापत्रकानुसार ओपन ग्रामीण विभागातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. रिक्वेस्ट आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्क साधा. आपला ड्रेस कोड फर्स्ट ऑफ ऑल कलेक्ट करा आणि तदनंतर जसा पहिला डाव संपेल ऑनगोईंग मॅचचा टॉससाठी आपल्याला रिपोर्टिंग करावं लागेल. 6 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. 6 धावा स्कोरबोर्डवर. पहिल्या षटकाच्या अंती 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजीसाठी पाहिलं तर कैलास वाघ दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर षटक दुसरं सध्या मार्गस्थ होत असताना स्क्रीन इन कडून ओव्हर द विकेट. बॉल इनसाइड आउट थ्रू द कवर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखना लाजवाब नजाकत बारा फटका. बॉल चाललाय हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंदांना स्टॅट मध्ये प्रेक्षकांची घेतोय बेट. फटका ग्रेट विशाल जाधव गट्याच्या बॅटमधून हा दमदार आदर्श चषक आजच्या 5व्या रजनीतील पहिला षटकार. स्कोर सध्या 12. ऑन साइडला आणखीन एक पॉवर बॅक फटका. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहतील तो बनून राहिला दर्शक आणि दर्शक बनले दिवाने. विशाल जाधव घट्याच्या या फलंदाजीचे लागोपाठचा दुसरा तलाखा. बुलंदी पॉवरफुल हिट सिक्सर. थँक्यू. वाऱ्याचा जो ओघ आहे तो सध्याच्या घडीला स्क्रीनकडून उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी पोषक आहे आणि त्याचा फायदा सध्या घेत असताना बॅटर विशाल जाधव अर्थातच गट्या
सुरुवात आक्रमक, दुसऱ्या बॉल तिसरा चेंडू डॉट. मात्र पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती जय जयकार आपण बघत आहोत विशाल जाधव नावाचा. स्कोर 24-24. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाकडून सुटलाय झेल. बॅटची बाहेरची कडा होती. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण बघत आहोत बबलू पारधीला. हवं तसं बॅकअप त्याचं आलं नाही, अदरवाईज पॅकअप करावं लागलं असतं विशाल जाधवला. मात्र नशिबाची साथ सध्या त्याला मिळतीये. नेहमीच असं म्हटलं जातं, फॉर्च्यून ऑलवेज फेवर द ब्रेव. नशीब नेहमी धाडसी माणसाची पाठराखण कडत असतं आणि तोच प्रयत्न या बॉलवरती पाहायला मिळाला. आणखीन एक दमदार फटका. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड एक्झिक्यूट. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे नेत्र सुखावह, नेत्रदीपक, नयनरम्य फटका. आदर्श चषक, षटकार. पहिल्या षटकात थोडा डिमा स्टार्ट साई स्पोर्ट सरळगावचा. मात्र दुसऱ्या षटकात विशाल जाधवचं फलंदाजीचं कौशल्य आपण पाहिलं, ज्यानं ओव्हरी टोटली त्या षटकात लगवले. एकंदरीत षटकार 4. कैलास वाघच्या विरुद्ध केलं गेलं आक्रमण. स्कोर आपण बघत आहोत पहिल्या षटकांती 6 आणि तदनंतर वेगानं सध्या फ्लाय होत असताना 2 षटकांच्या अंती सध्या टीमची टोटल 15.00 धाब्याच्या धावगतीनं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पराग न्यू बॅटर सध्या स्टॅकरला त्याची सोबत देतो विशाल जाधव. अर्थातच गट्ट्या विशाल जाधव नावाचं वादळ सध्या मैदानामध्ये घोंगावतंय आणि त्याचा चांगला तडाखा आता बसलाय टीम MS स्पोर्ट चापेवाडी पठारला. त्याची पॉवरफुल फलंदाजी, तिसरं षटक गोलंदाज तयार होतोय स्वतः कॅप्टन संघनायक कल्पेश कातवारा. पहिला बॉल ऑन साइडला फिरवलाय आणि पाठवलाय मिडविकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परागच्या बॅटमधून हा पारदर्शक परिपक्व फटका, मिडविकेट सीमा पार, षटकार. Loss of 3 wicket, still 3 to go. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज तितकाच चपळ आहे. अग्रेसिव्ह बॅटर विशाल जाधवच्या विरुद्ध लागोपाठचे 2 डॉट बॉल आणि सध्याच्या घडीला त्याला देखील संघर्ष करण्यासाठी भाग पाडतोय स्वतः संघनायक कप्तानच्याला सीनातान कल्पेश कातवारा. स्टिल 2 टू गो. सलगचे 2 डॉट बॉल, ज्यानं बनवला दबाव, मात्र विशाल जाधवला आता चूक करण्यास भाग पाडलंय. काव फेसला फिल्डर उपस्थित पकडतायत. चांगला झेल विकी कडून आणि माघारी यावं लागेल. सध्याच्या घडीला विशाल जाधवला ज्या वादलाची चर्चा आपण करत होतो ते वादळ आता शमवलंय गोलंदाज कल्पेश कातवारानं. बसतोय आणखीन एक झटका टीम साई स्पोर्ट सरळगाव क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. सुरुवात आक्रमक केली होती या षटकाची परागडा, मात्र विशालच्या विरुद्ध 2 डॉट बॉल, त्यानंतर त्यावरती बनलेला दबाव तो त्याला झुगारता आला नाही. महत्वाचे विकेट कॅरी केले. बॅटिंगसाठी पाहिलं तर टीमचं संकटमोचक तारणहार क्षितिज कंटे सध्या फलंदाजी करता दाखल होताना पाहायला मिळेल. स्टील 1 टू गो. गोलंदाज तयार कल्पेश. कमी गतीने टाकलेला बॉल समोर सॉफ्ट बॉटम बॅट ड्राईव्ह केला कव्हर्समध्ये. इनफिल्डमध्ये जोपर्यंत बॅकअप केलं जाईल मिळती एक सिंगल धाव
आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल 12.67 धाब्याच्या धावगतीनं 38 धाबा. देवगाव टायगर्स कॅप्टनला रिक्वेस्ट आहे मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा, आपला डिस्काउंट कलेक्ट करा. ऑलरेडी आपला प्रतिस्पर्धी संघ सुसज्ज झालेला आहे, अर्थातच शिवम स्पोर्ट्स गिरशे. संदीपजी दिवाने विनंती आहे या मंचावरती आयोजन समितीच्या वतीनं आपले मनपूर्वक हार्दिक ससेने सरसे स्वागत. हा फ्लॅग सध्या टेन क्रिक लाईव्हचा मानानं अभिमानानं डौलानं फडकत असताना त्याचबरोबर त्याच्या समेत आदर्श चषकाचा देखील फ्लॅग आपण बघत आहोत ऑन स्क्रीन. ज्या वाहिनीच्या वतीने स्पर्धा कव्हर केली जात आहे टेन क्रिक लाईव्ह, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी नेहमीच ज्यांची अफाट मेहनत संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आदर्श चषक धानिवलीची, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. शेवटचं षटक लास्ट ओव्हर ऑफ फर्स्ट इनिंग ग्रीन कडून गोलंदाजीसाठी तयार होताना पाहायला मिळत आहेत दशरथ, तर बॅटिंगसाठी क्षितिज कंटे त्याची सोबत देतोय पराग. 3 षटकांच्या अंती धावसंख्या 38. 3 गड्यांच्या मोबदल्यात विशाल जाधवचा इम्पॉर्टंट कॅमियो आपण पाहिला. 24 धाब्याचा 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि त्यानं धावफलकाला सध्या एक वेगळी उभारी दिली आहे साई स्पोर्ट्स सरलगाव क्रिकेट संघाकरता. मात्र अंतिम षटकात आता क्षितिज कंटेला आक्रमक व्हावं लागेल. पहिला बॉल फुल लेंथ ड्राईव्ह केला समोर, बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. लॉंग ऑफला जोपर्यंत बॅकअप केलं जाईल तोपर्यंत मिळताना दिसेल एक सिंगल धाव. सिंगलच्या सायानं सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत 39-39. देवगाव टायगर्स कॅप्टनला रिक्वेस्ट आहे मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा. वेगवान बॉल अगदी पुढ्यात टाकलाय, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तो मात्र फसलाय फलंदाज परागचा. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवत असताना जो नॅचरल कोन बनतो, जो नैसर्गिक कोन बनतो, त्याचा फायदा सध्या घेत असताना गोलंदाज दशरथ. टीमची धावसंख्या स्थिर 39-39. बॅटची बाहेरची कडा, बॉल शॉट बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. या सिंगल धाब्याच्या बरोबरीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत 40 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. असं वाटलं होतं 60 अबॉव टोटल उभारली जाईल. ज्या पद्धतीनं दुसऱ्या षटकात 24 रन्स आल्या होत्या कैलासच्या विरुद्ध, 4 षटकात ठोकले तो विशालला. मात्र कंट्रोल नियंत्रण सध्या गोलंदाजांचं या सामन्यात आपण बघत आहोत. समोर ड्राईव्ह खेळला, गॅपमध्ये खेळतायत, लॉंगॉनला फिल्डर उपस्थित. एक सिंगल धाव मिळेल. सेकंडचा कॉल मात्र नकार देण्यात आलेला आहे. विकेट किपर एंडला ॲक्युरेट थ्रो आपण बघत आहोत डीपमधून लॉंगॉनच्या फिल्डरकडून. चांगलं बॅकअप आलं यष्टीरक्षक कल्पेश कातवाराचं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 41-41, स्टील 2 टू गो. 4 बॉलच्या स्पीडमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज दशरथनं. स्टील 2 टू गो. बॅटर रेडी, स्ट्रायकर एंडला पराग. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा आणि पाठीमागे यष्टीरक्षक कल्पेश कातोरानं पकडलाय झेल. फलंदाज परागची खेळी याचबरोबर फेल. धक्का बसतो 41 वर 4. टीम साई स्पोर्ट्स सरलगावला 1 मोर विकेट डाऊन. चला, ड्रेस कोड जर कलेक्ट केला असेल देवगाव टायगर्स आणि त्याचबरोबर शिवम स्पोर्ट्स गिरसे, तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉससाठी आपण लगेचच रिपोर्टिंग करा आमच्या टॉस्का बॉस कक्षामध्ये. यानंतर लगेचच ओपन ग्रामीण विभागातील ग्रुप ए मधील लढतीनं आपण सुरुवात करत आहोत. 40 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 41 धावा सध्या स्कोरबोर्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. कंपॅरेटिव्ह टू सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाच्या तुलनेत या 2 षटकात वापसी पाण्याजोगी राहिली आहे. कमबॅक स्ट्रॉंग केलंय टीम MS11 चाफेवाडी पठार क्रिकेट संघानं. क्षितिज कंडे सध्या ऑफ स्ट्राईक. बॅटिंगसाठी पाहिले तर लेफ्ट बॅटर चेतन लाटे दाखल होताना पाहायला मिळतात. पाहायचं त्याचा फिनिशिंग टच आता कसा असेल. फिल्डिंग मध्ये आता बदलाव करत असताना गोलंदाज दशरथ. लेफ्ट बॅटर समोर, क्लीन बॉल, एसइट इज आउट. फलंदाज बाद. टॉप ऑफ द ऑफ्टमा बॉल धडकतोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. याचबरोबर दशरथला मिळतंय सलगचं दुसरं शिवश. तर डाव संपला पहिला. 41 बनवल्या 5 गड्यांच्या मोबदल्यात टीम
साई स्पोर्ट्स सरळगावना आणि सेकंड इनिंगमध्ये 42-42चं टार्गेट फर्स्ट सेमीफायनलमध्ये सेट झालंय एम एस स्पोर्ट्स चाफेवाडी पठार क्रिकेट संघासमोर. चला कॅप्टन उपस्थित वा टॉस करता लगेचच युवम स्पोर्ट्स गिरसे आणि त्याचबरोबर देवगाव टायगर्स. मिड इनिंगच्या दरम्यान कंपल्सरी टॉस हा कव्हर केला जाईल. यानंतर आई गावदेवी पिसे आणि त्यांच्या विरुद्ध जनमान ढवलेपाडा या दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे आपली देखील रिपोर्टिंग हवे. आणि जर क्रीडानगरीमध्ये आपण उपस्थित झाले असाल तर मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा. आपण आपला ड्रेस कोड कलेक्ट करा. विनंती असेल आदरणीय रामदासजी भोईर साहेबांना की आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. देवगाव टायगर आणि शिवम स्पोर्ट्स गिरसे या दोन संघांमध्ये हा सामना असणार आहे. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे असतील त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ओपन ग्रामीण गटातून हा पहिला सामना तुमच्या समोर येणार आहे. देवगाव टायगर आणि शिवम स्पोर्ट्स गिरसे. छापाचा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलेला आहे शिवम स्पोर्ट्स गिरसे या टीमने. नक्कीच टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग स्वीकारली आहे. 5 षटकांचा सामना आहे. समोर देवगाव हा संघ आहे. खऱ्या अर्थाने एक चांगला संघ आहे. या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल 5 षटकांच्या मॅचमध्ये? मुरबाड तालुक्यातील वर्ल्ड कप सुरू आहे. आदर्श चषक धानिवली या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे आयोजन नियोजन आहे, डे नाईट फॉर्मॅट आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. फॉर्मॅट चांगलाच आहे. ग्राउंड नियोजन सर्व नक्कीच शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. नक्कीच 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 60+ करण्याचा प्रयत्न करू. आता सध्या बघता हवेचा जोक चालू आहे, त्यामुळे आम्हाला बॅटिंग करण्यासाठी बेनिफिट भेटेल आणि तो आमचा फायदा असेल. आपण अनेक स्पर्धा खेळता. मुरबाड तालुक्यातील मानाची स्पर्धा आहे. सन्मानाची लोकप्रिय ही स्पर्धा सुरू आहे. आदर्श चषक धानिवली या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धेबद्दल तर बोलण्यासारखं खूप आहे आणि सर्वप्रथम मी आदर्श टीमचं कौतुक करतो की त्यांनी आम्हाला प्रथम इथे खेळाची संधी दिली आणि आज मुरबाड तालुक्यामध्ये आम्ही प्रथमच एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय. कारण ते असोसिएशनमुळे काही प्रॉब्लेम आहेत त्याचा, परंतु धानिवल्याने आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे सतत आभार मानतो. थँक्यू. नक्कीच शुभेच्छा असतील. दोन्ही संघाने टॉस जिंकलाय शिवम स्पोर्ट्स गिरसे या टीमने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे देवगाव टायगर या टीमला बॅटिंग करण्यासाठी. वळूया आपण सामन्याकडे. सामना सुरू आहे. जेव्हा खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, एक लेजंड कॉमेंटेटर आमचे आदर्श विनोदजी पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू व्हेरी मच रोशन. या दरम्यान चौकार आलाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्तुते. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बुद्धीची देवता बाप्पा गणपतीला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. त्याचबरोबर या धानिवली गावच्या विठ्ठल रखुमाई चरणी नतमस्तक होतो आणि स्वागत करतोय. सगळ्यांचं आदर्श चषक 2025च्या या 33व्या पर्वामध्ये सामना या ठिकाणी सुरू आहे. मुरबाड ग्रामीणमधून हा उपांत्य फेरीचा सामना. एका बाजूला आपण बघताय तर संघ आहे MS
चाफेवाडी हा संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत सरळगाव हा संघ. टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेले एकूण आपण बघितलं तर 42 धावांचं. आणि सुरुवात काय जबरदस्त झाली मैदानावरती. आपण बघतायत बबलू ज्याने पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर हा एकदम फ्लॅट षटकार आलाय आणि तो प्रत्युत्तर मैदानावरती दिलं जाते. सरळगाव संघ मैदानावरती धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्क्रीनवरती बघू शकाल आमचे कॉम्बॉक्स अत्यंत सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. 10 क्रिक अत्यंत नामांकित अशी ही वाहिनी, आणि ज्या वाहिनीने आजवर अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात, अनेक इव्हेंट जी सातत्याने कव्हर करते. त्या दरम्यान आपण बघतायत डॉट चेंडू बॉलिंग मार्कवर क्षितिजला या ठिकाणी आणलेले पॉवर प्लेचं हे षटक. आता होतं 4 ओव्हरची मॅच. टार्गेट 43 धावांचं आहे, 42 धावांचं आहे. आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली झाली आहे, पण त्यानंतर क्षितिजचाही कमबॅक आपण बघतोय. डॉट बॉल क्षितिज पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट. हो, सुंदर फटका कॉपी बुक स्टाईलमध्ये हवेतून कव्हर पॉईंटच्या दिशेने पाठवला चेंडू. क्षेत्ररक्षण अप्रतिम त्या ठिकाणी होतं. कमिटमेंट आहे बघा, आणि हे होणं फार गरजेचं आहे. आणि गोलंदाजाला तर कॉन्फिडन्स कुठे मिळतो जेव्हा चांगली फिल्डिंग होते. अशी फिल्डिंग नेहमीच फलंदाजांना डॉमिनेट करणारी असते. त्यामुळे क्षेत्ररक्षण हे डिपार्टमेंट आपण बघतो की बऱ्याचदा त्याला दुर्लक्षित केलं जातं. नेहमी बॅटिंग बॉलिंगबद्दल सगळेजण भरभरून बोलतात, पण फिल्डिंगबद्दल फार कमी वेळा ते बोललं जातं. 13 धावा धावफलकावरती. उलटॉस होता, मिस केलाय, वेग प्रचंड होता. डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. पंचांच्या भूमिकेत आपण बघतायत क्रिकेटचा सच्चा लवर महेंद्र भवर मैदानावरती पंचांच्या भूमिकेत बघता आपण त्यांना. मॅन फ्रॉम मारळ. दुसऱ्या बाजूला शेखर सर आहेत. तिसऱ्या पंचांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. हेमंत शेट्टी सर आहे. नक्कीच हेमंत शेट्टी, मॅन फ्रॉम शहापूर. राऊंड द विकेट क्षितिज पुन्हा एकदा. ओ हो हो, व्हॉट अ शॉट, एकदम फ्लॅट गेलाय. पहिल्या टप्प्यात सीमा पार येतोय हा चौकार. अच्छा, 33 वर्षापासून ठेवलं. ओ हो 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 हो, काय प्रकार होता खरं तर लक्षात आलं नाही. पुढे गेले, सफल झाले. अपील तर जोरदार झालंय. पंचांना प्रश्न विचारला जातोय आणि आय थिंक पायाला ब्रश झालाय बहुतेक, असं प्रथम दृष्टीने लक्षात येते. ॲक्शन रिप्ले आपण बघूया. आणि बघा चेंडू बॅटच्या मधून गेलाय. लाऊड अपील. पंचांना प्रश्न विचारला जातो. कॉमेंटेटर नेहमी सांगतात की कॉट बिहाइंडचा अपील तुम्हाला प्रमुख पंचांकडे करायला हवं. प्रमुख पंच जर त्या ठिकाणी त्यांच्या मनात प्रश्न असेल तर ते पेलेकच्या पंचांशी जाऊन चर्चा करतायत. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा, 18 चेंडूत 25 करायचे आहेत. रिक्वायर्डेड 8.33 प्रति ओव्हर मागे राखायचं. बघूया, मॅच अजूनही बॅलन्स आहे, काही घडू शकतं. 17 धावा जरूर आल्यात, पण इथून चाफेवाडी पठार संघाला कमबॅक करावं लागेल. त्यासाठी गोलंदाजी चांगली होणं फार गरजेचं आहे. त्या दरम्यान उद्योजक देवगावचे आदरणीय सोमनाथजी टेकडे व लक्ष्मण कराळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सोन पापडी आहे, स्वीट बॉक्स आहे, त्या ठिकाणी आपण बघता देण्यात आलेले. बघा, फार मोठी यादी या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. एकूण 6 मॅन ऑफ द मॅच बक्षीस या ठिकाणी दिली जात आहेत आणि दरवर्षी सगळ्यांचं योगदान असतं. सोमनाथजी टेकडे यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. त्या दरम्यान अंबर वाईट बॉलचा इशारा करतायत. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघताय चेतनला पाचारण करण्यात आले. आमचे वामन भोईर बघा, माजी संघ नायक, फार मोठी जबाबदारी वामन यांच्या खांद्यावरती. आमचे श्याम भोईर, आमचे ज्ञानेश्वर दादा, ही यादी फार मोठी आहे आणि हा एकजुटीचा खरं तर विजय. आज 33व्या पर्वामध्ये आपण आलेलो आहोत आणि बघता बघता 33 वर्ष, कित्येकाचा जन्मही झाला नसेल. आज ते जे खेळणारे असतील, मॅनेजमेंट कमिटीमध्ये असतील, 33 वर्षापूर्वी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि निरंतरपणे, अखंडपणे ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. हो, समोर खेळत आहेत, फिल्डर आहेत. लॉंग ऑनला पहिली धाव
अगदी सहजतेने घेतले. या दरम्यान आपण बघतायत एकदा पूर्ण करतायत धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झाल्यात. यानंतर आपण बघणार आहोत तर टॉस झालेलं आहे पुढच्या मॅचचा. आपण बघताय शिवम स्पोर्ट्स गिरसे वर्सेस देवगाव टायगर आणि त्यानंतर आईगावदी पी सी वर्सेस जय हनुमान ढवळेपाडा. वांगणी विभागातील संघ तुम्हाला एक ताकदवर संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे असा ढवळेपाडा. त्याच्यासमोर तितकाच तुल्यबळ संघ आई गावदेवी पिसे. आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा. सगळ्या मैदानाकडे चेतन पुन्हा एकदा तयार. स्टार्टिंग इनला बॅट्समन बबलू. ओ हो हो हो, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर छू मंतर. जबरदस्त बॅटिंग बबलू. जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. ग्रेट बॅटिंग. जबरदस्त उत्तर मैदानावरती. हो समोर खेळतायत लॉंग ऑनला फील्ड. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण एक धाव नाही रोखू शकले. एका धावीच्या मदतीने धावसंख्या फुलते भरते जाऊन पोहोचले. ती म्हणजे आपण बघतोय 26 च्या घरामध्ये. टार्गेट 42चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. खूप जबरदस्त बॅटिंग मैदानावरती दोन्ही सलामी वीर. दुसऱ्या बाजूला कल्पेश आपण बघतायत. कल्पेशने केवळ एकच चेंडू फेस केलाय पण बबलूने आपल्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना आपला नैसर्गिक खेळ त्याने दाखवला. त्याच्यातली आक्रमकता त्याच्यातली गुणवत्ता या इनिंगमध्ये आपण बघतोय. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा चेतन. स्ट्रायकिंग इनला त्या ठिकाणी कल्पेश. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकवरती येतोय. लेफ्ट आर्मवरती विकेट. ओ हुक करण्याचा प्रयत्न. वेग इतका जास्त होता संपर्क नाही झाला बॅट आणि बॉलमध्ये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. विजयासाठी इक्वेशन जर आपण बघितलं अजूनही त्या ठिकाणी आम्हाला सांगतील आमचे स्कोरर किती हव्यात. 14 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. बॉल टू इक्वेशन, बॉल टू रन इक्वेशन आहे त्यामुळे फारसा दबाव नाही आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतायत. सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. त्या ठिकाणी चाफेवाडी पठार संघ मैदानावधी बॅटिंग करत असताना चेसिंग करत असताना समोर ताकदवर संघ सरळगाव. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. कुठेतरी चूक होते. दुसऱ्या बाजूने धावा येत आहेत. सेन्सिबल क्रिकेट दाखवावं लागेल कारण की बबलू चांगली बॅटिंग करतो. डॉट चेंडू जर आले तर दबाव वाढू शकतो. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. विचिट बघायला खूप सुंदर वाटतो पण खेळायला तितकाच कठीण. त्यासाठी चांगला सराव असणं गरजेचं आहे. तुमची आय साईट चांगली पाहिजे. तुमचा चेंडू तुम्हाला रीड करणं फार गरजेचं असतं. इथे आपण बघितलं दोन्ही चेंडू त्या ठिकाणी डॉट फेस केल्यात कल्पेशने. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा चेतन. लेफ्ट आर्मवरती विकेट. हो हवेत मिस टायमिंग झालाय. संघर्ष करत होते आणि इथे कुठेतरी त्या संघर्षाचा अंत झालाय. कल्पेशला परतावं लागेल. बेजबाबदारपणे कल्पेशने बॅटिंग केली. दुसऱ्या बाजूने बबलू चांगली बॅटिंग करतोय. सिंगल काढून त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं होतं. हे खरं तर कर्तव्य होतं कल्पेशचं पण कल्पेशने 4 चेंडूचा सामना केला आणि केवळ 1 धाव करून तो परतला डगआउटच्या दिशेने. अमन भोईर ज्याने जबाबदारी आता मल्हारीच्या कांद्यावरती दिलेली आहे. मल्हारी भोईर एक तरुण संघनायक लाभला आहे. आदर्श क्रिकेट संघ धानिवलीला. 12 चेंडू 16ची गरज आहे विजयासाठी. आपण बघतायत रिक्वायर्डेड 8चा आहे. आता रिक्वायर्ड आणखीन कमी झाला असता पण कुठेतरी ते मागचे 3 चेंडू आपण बघितले सलग 2 डॉट आणि त्यानंतर फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मैदानावरती कैलास. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तिसरं षटक घेऊन येतं साई. तयार होते. 12 चेंडूमध्ये
16 धावा होण्यापासून रोखायचे आहेत. सरळ गावला रोखल्या जातील का प्रश्न आहे, पण सध्या मैदानावरती बबलू नावाचं वादळ घोंगावते. हे वादळ असंच सुरू राहिलं तर विजयाचं स्वप्न सरळगावचं तो उद्ध्वस्त करू शकतो. तितकी क्षमता, तितकी गुणवत्ता त्याच्यामध्ये टासून टासून भरलेली आहे आणि तो खूप चांगल्या लयमध्ये आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर तयार साई टू बबलू. बबलूच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार 1 सिंगल. काही चेंडू डॉट जरूर फेस केल्यात, पण त्याची नुकसान भरपाई त्याने मोठ्या फटक्याने केलेली आहे आणि ते कशा पद्धतीने करायचे बबलू जाणतो. बघूया 12 चेंडूत 16 धावा करायचे. साई कशा पद्धतीने बॉलिंग करतोय, समोर बबलू. तिसरा षटक प्रारंभ. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ हो खूप उंच लांब जाईल का फिल्डर चेंडूच्या खाली. ओ हो जेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. बघूया प्रश्न जरूर आहे, आपण चेक करू. थर्ड अंपायर आपल्याकडे 6 कॅमेरे आहेत. पारदर्शकता येण्यासाठी या सगळ्या यंत्रणेचा आपण वापर करतोय. बघा का जबरदस्त कॅमेरावर चेंडूला कसं फॉलो केलंय आणि त्यांचा पाय कुठे होता, त्या रोपवरती होता का, तिथे ब्रश झालाय का, या सगळ्या गोष्टींचं नक्कीच उत्तर तुम्हाला, प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतील. त्यासाठी आपण कंट्रोल रूममध्ये त्या ठिकाणी चेक केलं जाईल. गोविंद या ठिकाणी आपण बघतायत आमच्या सोबत आहेत. टेन क्रिकचे एक जबरदस्त ऑपरेटर कॅमेरामॅन. तसं टेनिस क्रिकेटिंगसाठी गौरव सावंत. आपण GTC साठी प्रथमेश गायकरला बघितलंय, सूरज म्हात्रेला बघितलंय. तसंच टेन क्रिकसाठी गोविंदची भूमिका फार महत्त्वाची आहे. आणि या टीममध्ये आपण बघतायत अभिषेक आहेत, रौनक आहेत, त्याचबरोबर आमचे ऑपरेटर रौनक रॉय, बाबू, बाब्या. बघा ही नावं मला खरी वाटत नाही, पेट नाही. आणि कधी काही जणांची नावंही खरीच असतात, बाबू लाडाने म्हणतात. बघूया आपण चेक करूया. बाबूचं नाव आकाश, माहिती मिळालेली आहे. आणि बाब्याचं बघा किती सुंदर नाव आहे, विजय आहे, पण त्याला बाब्या म्हणतात. राहू द्या, सगळेजण प्रेमाने म्हणतात. सौरभ देखील आहे. आपण थर्ड अंपायरच्या निर्णयाची वाट बघूया. आज कॉमेडी बॉक्समध्ये गारिवलीचा बुलंद आवाज रोशन संते आमच्यासोबत आहेत. त्याचबरोबर दीपवीर बिराडे, याच मुरबाड तालुक्याचा एक जबरदस्त टॅलेंटेड कॉमेंटेटर. दरवर्षी आम्ही त्याला ऐकतोय, दरवर्षी त्याच्यामध्ये होणारी प्रगती खरं तर कौतुकास्पद आहे. आणि एक टॅलेंटेड कॉमेंटेटर या मुरबाड तालुक्याला लाभलेला आहे. तसं सुनील शेळके सर ज्या गावाला बिलॉंग करतायत, त्याच गावचे दीपवीर बिराडे जे स्कोरच्या भूमिकेत आपण त्यांना बघत असतो, डोंगर नावे या गावाला बिलॉंग करतात. वेळ जास्त लागतोय, त्यामागचं कारण एक क्लोज आहे, फार चेक करावं लागतं, कारण मॅच नाजूक स्थितीमध्ये येऊन पोहोचले. या क्षणाला इथे एक डिसिजन, एक क्षण फार महत्त्वाचा आहे. कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये आणि पारदर्शकता यावी, यासाठी टेन क्रिकला आपण नक्कीच सज्ज ठेवलेले आहे. DJ ऑपरेटर आज आमचे सुजित, अजित हे 2 बंधुराज. आणि DJ जेव्हा आलो तेव्हाच आवाज ऐकला आणि म्हणालो की नाही आज मजा येईल. आणि सगळ्या कॉमेंटेटरनी कौतुक केलंय. ऑनफिल्ड काही डिसिजन सॉफ्ट सिग्नल आला नाही, कारण की त्यांना तिथून काय ते दिसणारच नाहीये. काय डिसिजन देतील हा देखील प्रश्न आहे. काही डिसिजन असतात ते त्यांना देता येतात, पण आता इथे आम्ही समोर आहोत, पण इथे काय घडले ते देखील कळत नाही. काही गोष्टी सेकंदामध्ये घडतात आणि लगेचच आपल्याला तो निर्णय घेता येत नाही. तर बघूया पाय त्यांचा कुठे लागलाय, पाय जेव्हा लागलाय की नाही लागलाय ते चेक केलं जाईल. लागला असेल तेव्हा बॉल त्यांच्या हातात होता का. हा क्लोज आहे. अँगल आपण जर बघतोय, भालचंद्र भोईर यांचं वैयक्तिक वेगळं डिसिजन आलेलं आहे, पण बघूया आता तिथे थर्ड अंपायर चेक करतील. आम्हाला तर काय ते राईट्स नाही आहेत, आम्ही कुठल्या प्रकारचं डिसिजन देऊ शकत नाही. बऱ्याचदा कॉमेडी बॉक्समध्ये काही जण आम्हाला विचारतात, पण कुठल्या प्रकारे कॉन्ट्रोवर्सी निर्माण होऊ नये आम्ही, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा डिसिजन आम्ही देऊ शकत नाही. त्यासाठी अंपायर आहेत, कमिटी मेंबर आहेत, आमचे माजी क्रिकेटपटू असतील, विद्यमान क्रिकेटपटू असतील. ज्ञानेश्वर दादा, प्रचंड मेहनत या व्यक्तीची या स्पर्धेसाठी आम्ही गेले कित्येक वर्ष बघतोय. असं मला असं वाटतं की 6वं किंवा 7वं वर्ष असेल माझं.
ज्ञानेश्वर दादा म्हणाले होते की जोपर्यंत आदर्श चषक आहे तोपर्यंत विनोद दादा आमच्या इथे येतील. पुढचं पुढे बघू. शेवटी परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. पण ही स्पर्धा नेहमीच माझ्या आवडीची आहे. मुरबाडमध्ये मला कोणी आणला असेल तर या स्पर्धेच्या निमित्ताने केकेने मला पहिल्यांदा आणलं. जर गिरसे गावात कोणी मला नेलं असेल तर नरेंद्र दिवाने असतील. वांगणीमध्ये कोणी नेलं असेल तर ढवळेपाडाचे सुनील केवणे. आणि ज्यांनी आम्हाला बघूया काय डिसिजन आहे. षटकार. तर अंपायरचा डिसिजन येतो षटकार. जेव्हा त्यांनी बॉल पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा पाय तुम्ही बघू शकाल. तो रोपवरती इथे स्क्रीनवरती बघू शकाल. तो एकदम हलकासा टच झालाय आणि त्यामुळे हा षटकार आहे. झेल होता. थोडंसं कन्फ्युजन होतं मनामध्ये. एक संभ्रमता होती झेल पकडताना मी बाहेर जाईन की नाही जाईन. याच प्रयत्नामध्ये आपण बघितलं चेंडू त्यांचा पकडत असताना पाय त्यांचा तिथे ब्रश झाला. या दरम्यान आपण बघतो डॉट बॉल. आणि या षटकाराने समीकरण सोपं झालंय मैदानावरती चाफेवाडी या संघासाठी. हा डॉट बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. चांगला चेंडू होता. आपण बघतायत बॉलिंग मार्कवर साई लेफ्ट हँडेड आहेत. आणि बघा राऊंड द विकेट येतात. बऱ्याचदा आपण गोलंदाज अवखरे ओव्हर द विकेट येताना बघत असतो. ते अँगलिंग करण्याचा प्रयत्न करतात. इथे मात्र तो प्रयत्न होत नाही. होतोय तो देखील राऊंड द विकेट येऊन तो प्रयत्न करतायत. इक्वेशन आपण बघू शकाल. 10 धावांची गरज आहे. तो षटकार आला त्यामुळे थोडं सोपं झालं काम मैदानावरती. चाफेवाडी पठार या संघाचं एक आदिवासी संघ म्हणून या संघाची ओळख आहे. आणि बॅट पकडण्याची जी पद्धत आपण बघितली खरं तर आम्ही ही पद्धत पहिल्यांदा कुठे बघितली. वांगणीमध्ये एक संघ आहे धारोळ. तो देखील आदिवासी संघ आहे. तिथे 5 ते 6 खेळाडू असे आहेत की ते डब्ल्यू पद्धतीने बॅट पकडतायत. चेंडू हवेत भरपूर उंच. झेलची शक्यता. झेल डिप्लाय. फलंदाज बाद. फलंदाज दुसरा बाद होतोय चाफेवाडी पठार संघाचा. नक्कीच होणार लोकनेते दिबासाहेब यांच्या नावाचं विमानतळ होईल. पण बघूया या मॅच मध्ये काय घडतंय. बबलू बाद झालाय. बघा हे सुंदर दृश्य. निसर्ग किती सुंदर असतो आणि हा सूर्य अस्ताला जातोय. असे दृश्य तुम्ही फक्त एखाद्या पेंटिंग मध्ये बघता किंवा एखाद्या फोटोग्राफीमध्ये तुम्हाला ते बघायला मिळते. आणि आमचे कॅमेरामॅन काय क्षण टिपतायत बघा. आता अस्ताला जाणारा हा सूर्य उगवणारा सूर्य नेहमीच निसर्गाचं एक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केले जाते. नवीन बॅट्समन मैदानात विकेट येतोय. बबलू बाद झालाय. बबलूच्या बाद होण्याने कमबॅक होईल का सरळगावचा. जेल ड्रॉप झाला मगाशी पण नंतर तिथे चूक झाली नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हो थांबलेले त्या ठिकाणी. कुठेतरी रनवेमध्ये मनामध्ये एक द्विधा मनस्थिती निर्माण झाली. स्टेप मोजून बरेच जण बॉलिंग करत असतात. त्या स्टेप चुकल्यानंतर त्यांच्या लक्षात येते आणि अशा वेळी चेंडू टाकणं घातक ठरू शकतो. एखादा खराब चेंडू येऊ शकतो. त्यामध्ये थांबले. हो स्विच काढायचा प्रयत्न. अपील पंचांनी स्वीकारलाय. LBW नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज बाद. असं का म्हटलं जातं बघा. बबलूने मेहनत केली. विजयाचा पाया त्याने रचलेला आहे. विजयाचा कळस चढवणं बाकी आहे. पण मैदानावरती साईने केलेली गोलंदाजी या मॅच मध्ये सरळ गावला मात्र घेऊन येते सरळ विजयाच्या दिशेने. बघूया 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रोमांच रंगत गंमत सस्पेन्स या ठिकाणी निर्माण होतोय. 7 चेंडू 10 धावांची गरज आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती त्या ठिकाणी साई 1111 रुपये देण्यात येतील. ओ फुल टॉस खराब बॉल
पाठवलाय सीमा पार, येतोय हा षटकार. फुलटॉस नव्हता, नुसता कुठेतरी पराभवाला दिलेलं आमंत्रण होतं. बघा पहिला चेंडू सीमारेषे बाहेर गेला, खरं तिथे फिल्डरची चूक झाली, पण मधले 4 चेंडू अप्रतिम होते. 2 डॉट 2 विकेट, पण शेवटचा बॉल तिथे आला एकदम ज्युसी फुलटॉस आणि त्यावरती अनिलने ठोकला षटकार. आणि आता इक्वेशन 6 बॉल 4. मॅच मध्ये कमबॅक पुन्हा एकदा चाफेवाडी पठारचं. MS11 चाफेवाडी मैदानावरती 42 धावांचा पाठलाग करतोय आणि 6 बॉल 4 ची गरज. चला वेळ जास्त घेऊ नका, वेळेच्या बाबतीत प्लीज प्लीज मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. 6 बॉल 4 ची गरज आहे. मागच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट आले, तिथे असं वाटलं की आता सरळगाव या मॅच मध्ये आपली पकड घट्ट करेल, पण नियतीला ते मंजूर नव्हतं, अनिलला ते मंजूर नव्हतं. अनिलला मिळाला फुलटॉस बॉल, त्यावरती त्याने ठोकला षटकार आणि षटकाराने समीकरण सोपं झालंय मैदानावरती चाफेवाडी पठार या संघासाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण बघतोय कैलास, बॉलिंग मार्कवर. ओ पहिलाच बॉल, मॅच फिनिश आणि जबरदस्त विजय. सरळगाव सारख्या संघाला पराभूत करून हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. अभिनंदन MS11 चाफेवाडी पठार, खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा फायनल साठी. आणि वळूया या सामन्याचा सामनावीर या पुरस्काराकडे. बॉल जमा करायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जो सलामीला आला, ज्याने पॉवर प्ले मध्ये अटॅकिंग क्रिकेट दाखवलं.